समता विकास संघ या सामाजिक संघटनेचे नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. समतामूलक समाज निर्माण करण्याचे ध्येय बाळगणारी संघटना म्हणून समाजात ओळख असणारी संघटना समता विकास या सामाजिक संघटनेचे रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी मोशी येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. समता विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माऊली बोराटेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धन्यवाद. संतांना आणि महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आज समता विकास संघ महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचं नव्यानं ऑफिस जनसंपर्क कार्यालय आपलं या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. आत्ताच आपल्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नयन भाऊ कांबळे, विनोद शिंदे, आमचे अमित गायकवाड, नवसोबे साहेब, आमचे बंधू सचिन भाऊ बोराटे या सर्वांनी आपापलं मत व्यक्त केलं. हा आपला आरक्षणाचा मुद्दा आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू, आपण परत संघटनेवरती येऊ. समता विकास संघ ही सामाजिक संघटना 2024ला आपण गेल्या 1.5 वर्षापूर्वी चालू केली आणि आपल्या संघटनेचं एक ध्येय आणि उद्दिष्ट आहे. आपल्या संघटनेला माहिती आहे कुठं जायचं, कुठं थांबायचं आणि आपलं ध्येय धोरण आपलं ठरलेलं आहे. आपल्या संघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व महापुरुष आणि सर्व संत, ज्या संतांनी बहुजनांसाठी काम केलं, ज्या महापुरुषांनी समतावादी काम केलं, संतांची आणि महापुरुषांची चळवळ आपण समाजामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण 1.5 वर्षापासून सातत्याने करत आहोत आणि ह्या पुढे सुद्धा आपण करणार आहोत. या संघटनेचं हे ऑफिस केलंय हे आपण नुसतं बसण्यासाठी केलेलं नाहीये. या ठिकाणाहून आपण आरोग्य, सामाजिक, गुणाचं जर अन्याय असेल, ह्या सर्व विषयासाठी आपण या संघटनेच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करण्यासाठी आपलं हे ऑफिस चालू केलंय. आणि आत्ताच आपल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की संघटनेमध्ये कार्यकर्ते वाढले पाहिजे. हे नुसतं बोलून चालणार नाही, तर आपण सुद्धा सर्वांनी, मी सुद्धा, की संघटनेमध्ये नव्या पद्धतीने कार्यकर्ते आले पाहिजे. आपण सर्वांची जबाबदारी आहे की संघटना वाढीसाठी आपण नुसतं बोलून फायदा नाही, तर संघटनेसाठी आपण काय करतोय हे पण आपलं परीक्षण आपण केलं पाहिजे. जास्तीत जास्त संघटनेतले कार्यकर्ते वाढले पाहिजे आणि आपली जी विचारधारा आहे ही तळागाळात पोचली पाहिजे. आपला मुद्दा काय आहे? समतेवरती आधारित आहे. समता जशी आहे, समतामूलक समाज आपल्याला घडवायचा आहे. ह्यासाठी आपण उद्दिष्टप्रती काम केलं पाहिजे. आज आपल्या संघटनेला 2 ते 2.5 वर्ष पूर्ण झालेले आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संघटनेने भरपूर आंदोलनं केली. जसं अमितनी सांगितलं की महिला अत्याचाराविरोधात आपण एक आंदोलन केलं होतं, ते यशस्वीरित्या पार पाडलं. त्याच्यानंतर स्मशानभूमीचा जो प्रश्न होता आपल्या इंद्रायणी नदीवरचा, त्या आंदोलनात प्रश्न आपल्या अध्यक्षांनी उचलून पालिका दनावरून सोडवली होती. त्या आंदोलनाची दखल घेऊन पालिकेने लगेच काम चालू केलं. असे भरपूर आंदोलनं नाही का केलेली आहेत आपल्या संघटनेने. संघटनेच्या या माध्यमातून आपल्याला अजूनही समाजाची कामे करायच्यात. पुढची काही जी आंदोलनं असतील ते सर्व मिळून जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायच्यात आणि माऊली भाऊ जसं मार्गदर्शन करतील त्या हिशोबाने पुढील आपल्या संघटनेची वाटचाल आपल्याला चालू ठेवायची. संघटन वाढण्यासाठी आपण महापुरुषांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवायचे आणि ते रुजवताना सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट आहे तर तो आहे अभ्यास. अभ्यास केल्याशिवाय मित्रांनो काहीच होणार नाही. आणि अभ्यास करणं म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा अभ्यास नाही करायचा की आज जे चालू आहे ना मेसेज फॉरवर्ड करायचं, खोटे बघायचे कुणाचे किंवा काय हे करायचे. मग आपण साथ देताना आपण असं कार्य करायचंय की आपण आहे ना या पूर्ण राज्यामध्ये नाही तर देशामध्ये हे समता विकास संघटन घेऊन जायचे. समता विकास संघ काय आहे? समता विकास संघटन हे महापुरुषांची विचारधारा आहे जी आपल्याला पुढे न्यायची. खरं म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ माऊली बोराटे सारखे एवढे वैचारिक चळवळीतलं व्यक्तिमत्व जर तुमच्या हाताला लागलंय तर त्याचा फायदा करून घ्या. खरं मित्रांनो, मी सत्याने तुम्हाला सांगतो, सर्व महापुरुषांचे विचार घेऊन आपण एक मोशी गावातील समता विकास संघटने, सामाजिक संघटनेला जन्म दिलेला आहे. आपल्या संघटनेचे अध्यक्ष माऊली बोराटे यांच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो
आणि एक सामाजिक काम करतोय. सामाजिक काम करत असताना राजकारण थोडं बाजूला ठेवतो आणि सामाजिक काम हे आहे की प्रत्येकाला अडचणीत अडचणीच्या पाठीमागे आपल्याला माऊली वराटे असेल, आपला नवीन कांबळे असेल, सगळेजण आपल्या पाठीशी असतात. ह्याच्यातून कोणाचं हेतू काय आहे की समाजामध्ये जाऊन आपण काम करायचं, ते पण महापुरुषांच्या विचाराने. आणि बरेच जण काय असं म्हणजे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करतात. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करू. एवढं बोलून मी थांबतो. आज या ठिकाणी समता विकास संघाच्या या नवीन ऑफिसचे आपण उद्घाटन करत आहोत. समता विकास संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तसेच या ठिकाणी आपण सर्वांनी जास्तीत जास्त कार्यकर्ते वाढवण्यासाठी इथून पुढे प्रयत्न करू आणि आपापसातील जे काही क्षणिक मतभेद असतील, आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणती, ते आपण मनावर नाही घ्यायचं. कुणी काय बोललं किंवा दुखावलं गेलं हे होतच असतं, प्रत्येक संघटनेमध्ये चालूच असतं. कावळे बघा, कावळ्यांमध्ये आपापसामध्ये भांडणं होतात, तरी पण एखाद्या माणसाने जर दगड मारल्यावर सगळे कावळे त्याच्यावर तुटून पडतात. आपलं इथं येणे ही सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली ही संघटना आहे. संस्थापक माऊली भाऊच्या नेतृत्वाखाली आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. समता विकास संघ महाराष्ट्र राज्य या नवीन ऑफिसचं आपण उद्घाटन केलं आहे. इथं जमलेल्या सर्वांना मी नवीन ऑफिसच्या उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो. आत्तापर्यंत आपण महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं, इतर काही मुद्द्यांमध्ये पण आपण आंदोलन केलेली आहेत. इथून पुढेही आपण असंच चांगलं काम करावं आणि जे पण काही कार्यकर्ते आहेत त्यांनी अजून कसे कार्यकर्ते अजून संघटना कशी वाढेल याचं नियोजन केलं पाहिजे. कार्यकर्ते जोडले पाहिजेत. जिथं कुठे अन्याय अत्याचार होत असेल तिथं समता विकास संघ पोचला पाहिजे. प्रत्येक समाजापर्यंत, लोकांपर्यंत समता विकास संघाचं नाव गेलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की जर आपल्या अन्याय अत्याचार होत असेल, आपली जर कोणी दखल घेत नसेल तर एकमेव दखल घेणारं समता विकास संघ आहे.